आणि शरीराचा स्वभाव नसणार. किती जरी अशा प्रकारचं शरीर तुम्ही ठेवलं, हो, जडपून दापून नाही राहणार बा. कारण काय, शरीर जात आगवी नाशिवंत स्वभावे, म्हणून तो अधून जावे पंढुपुरा. बस पंडू राजाच्या अर्जुना, तुला भोग करतो मी सांगतो. कारण शरीर संपत्ती ही दुपारची सावली महाराज. मर्ग जळवत मृगजळ पाहिले, सकाळी दिसते का नाही, संध्याकाळी दिसते. हा, सकाळी नाही, दुपारी दिसते, संध्याकाळी नाही. जे दुपारी दिसते ते खरं नाही. मागली दुष्काळ पडले होते, उकर भूमीचा त्या ठिकाणी प्रकार अशा प्रकारचा संबंध आल्यानंतर झाड्या दिसतात महाराज. हो, पाणी येतं का त्याच्यातून? पाणी येत नाही, पाणी मिळत नाही, हो, टिकत नाही, हो, राहत नाही, हो, क्षणिक आहे महाराज. तसे शरीर असणारे क्षणिक आहे महाराज. मृगजळाप्रमाणे त्या नरद्यात असणारे त्या ठिकाणी तुम्ही आलात, मृग जळवता जाईल या. मग कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, हे जर शरीर सोडलं, दुसऱ्या योनीमध्ये कोण बापन कोण आई आहे महाराज? आहे काय काही मिळेल त्याचा? हा, आहे तर खरोखरच महाराज. मी काय महाराज नाही बरं का. ज्यांना ज्यांना हयात अशा प्रकारचे आई वडील आहेत, भरपूर अशा प्रकारचा त्या ठिकाणी सेवा करणे, हा जोडून विनंती आहे महाराज तुम्हाला. पुन्हा जर तुम्ही आई वडिलांची जर सेवा केली नाही, हो महाराज, काय गती होईल सांगताय खरोखरच. अरे, आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, माय बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण राया संत संगे. काय किती खाऊ घातला आई वडिलांनी आपल्याला, बापाने किती खाण्यावर अशा प्रकारचा वागवलं, कशा करता